सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे पाचोरा प्रतिनिधी शेख जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा महसूल, पोलीस प्रशासन व पंचायत समितीसह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयस्थळी पाठवा अशा आशयाची मागणी पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। बल्लाडेश्वरिया फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव जिल्हा उपाध्यक्ष। मी दिनांक 26/2/2024 रोजी पाचोरा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना एक लेखी तक्रार केलेली आहे। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील लेखी तक्रारी केलेली आहे की येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्र राज्यात, भारत देशात केंद्रात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे। त्या अनुषंगाने आमच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलीस खाता असेल, महसूल खाता असेल, पंचायत समिती असेल, शासकीय इतर कार्यालय असेल, त्या कार्यालयामध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचा सुडसुडाट बोकाळलेला आहे। त्या कर्मचाऱ्यांमुळे विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे। असे मी आपल्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित व विनंती करतो की त्यांनी पाचोरा तालुक्यात, पाचोरा भडगाव मतदारसंघातील स्थानिक मुख्यालयी राहणारे कर्मचारी आणि त्यांचं स्वतःचं गाव दोन्ही मतदारसंघ पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आहे असे कर्मचाऱ्यांना तात्काळ मुख्यालय जमा करावं। इतर मतदारसंघामधले कर्मचारी आमच्या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये रुजू करावे ही आपल्यामार्फत संबंधित जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो। आचारसंहिता लागण्याला अजून आज वेळ आहे। आजची 28 तारीख आहे, 28 फेब्रुवारी आहे, अजून आचारसंहिता लागली नाही। त्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी हा कर्मचारी स्वतःच्या मतदारसंघामध्ये सर्व्हिसवर पदावर कार्यरत आहे यांना तात्काळ मुख्यालय जमा करावे। आमच्या मतदारसंघात इतर मतदारसंघातला कर्मचारी नियुक्त करावं। कर्मचारी असेल, अधिकारी असेल, तुमचे नियम ज्या कर्मचाऱ्यावर लागू होत असेल त्यांना तात्काळ इथून मुख्यालय जमा करावे ही आपल्यामार्फत विनंती करतो। निवेदन 26 फेब्रुवारी 2024 रोजी पाचोरा निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रथम तक्रार केलेली आहे। यामध्ये पाचोरा पोलीस स्टेशन, पिंपळगाव पोलीस स्टेशन, नगरदेवळा ओपी ह्यामध्ये स्थानिक पोलीस रहिवाशांचा सुडसुडाट झालेला आहे। या सर्व पोलिसांना तात्काळ मुख्यालय जमा झालेच पाहिजे, करावेत। ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपल्यामार्फत संबंधित जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी यांना विनंती करतो यांनी तात्काळ आपले कर्मचारी जे मुख्यालय आमच्या पाचोरा भडगाव मतदारसंघात कायमचे रहिवासी असतील यांना तात्काळ मुख्यालय जमा करावे ही विनंती। हे केला याबद्दल मी विविध प्रकारचे आंदोलन करेल। वेळ प्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दावा दाखल करणार।